युवा हे आमच्या लेस्ट ऑफ लेक्चर सिरीज मध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत. मी सर्वत्र नामदेव बलभीम महाविद्यालय या ठिकाणी 12वी मध्ये शिकतोय. युवा हेमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास युवा हेम हे युथ प्लॅटफॉर्म आहे. लिहिणाऱ्या तरुण तरुणीसाठी त्यांनी मॅगझिन सुद्धा सुरू केलेला आहे. आणि युवा हेम हे युथ कॅम्प पण घेत आहे. मेंटरिंग प्रोग्राम, फिलॉसॉफी अँड स्कॉलरशिप, ॲडव्होकसी अशा विविध क्षेत्रामध्ये युवा हेम काम करते आणि काम करत पण यापुढे पण राहणार आहे. पुन्हा रिसर्च अशा विविध क्षेत्रामध्ये युवा हेम काम करते. तर मी अनुजा मॅडमला विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या सरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार, हा माझा आवाज येतोय का? हो येतोय आवाज येतोय. युवा हे आमच्या लेट्स टॉक या लेक्चर सिरीज साठी आज डॉक्टर नेटके सर आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सर सध्या बीड येथील बलभीम महाविद्यालयामध्ये मराठी विभागात कार्यरत आहेत. सरांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. सरांचा परमार्थ रूपासी आला हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे व त्याला राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. ज्ञानेश्वरीतील मंगळचरणी एक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. सर गेल्या अनेक वर्षांपासून कीर्तन, प्रवचन आणि वर्तमानपत्रे या माध्यमातून अध्यात्माचा प्रचार व प्रसार करत असतात. संत वाङ्मयातील विविध विषयांवरील चर्चासत्रे आणि त्या चर्चासत्रांमध्ये सरांचे शोध निबंध प्रस्तुत झालेले आहेत. अशा प्रकारे संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेले आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने संत साहित्याकडे पाहणारे आणि अभ्यासणारे असे नेटके सर आज आपल्या बरोबर आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपला सर्व युवांना मार्गदर्शन करावं आणि तरुणाई व संत साहित्य यांच्या तरुणाईने संत साहित्याकडे कसं पाहावं या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याशी बोलावं. तर येतोय आवाज सर? येतोय, बोला. हा येतोय. धन्यवाद स्नेहल मॅडम. युवा है हम लेट्स टॉक हा जो आपण आभासी वातावरणामध्ये विचार मंच निर्माण केलेला आहे, या विचार मंचावर आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 7 व्याख्यान आपण आयोजन केलेले. वेगवेगळ्या विषयावर हे व्याख्यान आहेत. आज मला विशेष आनंद होत आहे. माझा 12वीचा विद्यार्थी निलेश सरोदे हा एक तरुण आणि त्याच्यासारखेच विचाराचे समविचारी मित्र या ठिकाणी एकत्र येऊन असं काही आगळं वेगळं करू इच्छितात आणि खरं त्यांना तरुण असं म्हटलं जातं. आपण थोडासा विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस हा विषय आपण खरोखर तरुण आहोत का याचा आपण आपल्याला तपासून पाहता येईल आपल्याला. तर आपण माझ्यासाठी संत साहित्य आणि तरुणाई हा विषय दिलेला आहे. अर्थातच संत साहित्य हे आज उपयोगाचं आहे का, किंवा या संत साहित्यातून आपण काही शिकू शकतो का, आपल्या जीवनात याच्यामधून काही परिवर्तन करू शकतो का, आपला आध्यात्मिक विकास संत वाङ्मयातून होतो यावर आपला सर्वांचा विश्वास आहे. तथापि भौतिक विकासात संत वाङ्मय उपयोगी आहे की नाही असा प्रश्न आणि असं संभ्रमित अवस्था आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहे. आणि संत साहित्याबद्दल तशा प्रकारचे गैरसमज आहेत की संत साहित्य हे अलौकिकवादी आहे, म्हणजे पारलौकिक जीवनाचा विचार करणार आहे. संत साहित्य हे भौतिक विकासास तितकंसं पुरेसं नाही. हॅलो, आवाजात काही प्रॉब्लेम आहे का?
सर तुम्ही बोलत राहा, हे कुणाचं तरी अनम्यूट आहे त्यांचा आवाज. ओके. तर संत वाङ्मय हे ऐहिक जीवनाचा विचार करतं का किंवा भौतिक विकासासाठी हे उपयोगाचं आहे का, असे प्रश्न आहेत. किंवा ते संत वाङ्मय कालबाह्य झालेले, गेल्या 700 वर्षापासून लिहिले गेलेले 16व्या-17व्या शतकापर्यंत, आणि आज आपण आधुनिक युगामध्ये प्रवेश करतो आहे. या आधुनिक युगामध्ये हे संत वाङ्मय आपल्या उपयोगाचं आहे का, तर असा प्रश्न अनेकांना पडला. आणि काही विचारवंतांनी, यापेक्षाही आपण जर पाहिलं तर विका राजवाडे हे नावाचे एक इतिहास संशोधक आहेत. तर या इतिहास संशोधकांना अभ्यासू माणूस आहे, होऊन गेले. तर यांनी सुद्धा संत वाङ्मयाबद्दल धडधडीत संताळ्यांनी देश बुडवला, संताळ्यांनी देश काही शतके मागे नेला, संत हा शब्द सुद्धा त्यांनी संताळे असा वापरला. म्हणून विचारवंतांना सुद्धा हे संत वाङ्मय माणसाला एक निष्क्रिय बनवतं किंवा प्रयत्नवादाला खो देतं. हे प्रयत्नवादापासून संत वाङ्मय दूर जातं, असं विका राजवाडे सारख्या अभ्यासू लोकांना सुद्धा वाटलेलं आहे. कारण काय आहे की संत वाङ्मयाचा पुरेसा परिचय झालेला नाही. आता संत वाङ्मयाचा अशा मोठ्या माणसांना पुरेसा परिचय झालेला नाही असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा मग तुम्हाला परिचय झालेला आहे का, असं विचार सुद्धा ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये येतात. तर खरं सांगायचं तर मला असं वाटतं, ज्यावेळेस मी पीएचडीला आताच माझा परिचय करून देताना स्नेहल मॅडम आहेत, त्यांनी परिचय करून दिला की ज्ञानेश्वरीतील मंगलाचरणी या विषयावर त्यांनी पीएचडी केली आहे. परंतु या विषयाला जेव्हा मी प्रारंभ केला त्यावेळेस मला याच्यातलं बरंच काही समजत असं वाटत होतं. म्हणजे ज्यावेळेस फार थोडं काही समजत होतं त्यावेळेस बरंच काही समजत आहे असं मला वाटत होतं. तथापि पीएचडी झाल्यानंतर गेला 6-7 वर्षे त्याचा चांगला अभ्यास केल्यानंतर, बऱ्यापैकी समजायला लागल्यानंतर मला असं वाटायला लागलं की माझं अज्ञान किती मोठं आहे. म्हणजे थोडं समजायला लागलं तर आपण सर्वज्ञ आहोत असं माणसाला वाटतं. मला वाटतं संस्कृतमध्ये एक भर्तृहरी नावाचा एक कवी होऊन गेलेला आहे. त्या कवीने असं म्हटलेलं आहे, मला जेव्हा थोडंफार काही समजत होतं तेव्हा मी स्वतःला सर्वज्ञ समजत होतो, आणि मला थोडं थोडं समजू लागलं त्यावेळेस माझं अज्ञानच किती मोठं आहे हे मला समजू लागलं. आता मी काही अभ्यास केल्यानंतर या क्षेत्रामधलं माझं अज्ञान किती आहे हे मला जास्त समजायला लागलं, आणि तुम्ही ज्ञानी समजून मला इथे लेक्चरसाठी बोलवलं. तर ही अशी अवस्था आहे. कितीही माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, माणूस जर अखंड जर ज्ञान सागरामध्ये जाऊ लागला, ज्ञान प्राप्त करू लागला, तर तो आयुष्यभर ज्ञान सागराच्या कडेला असणाऱ्या गुडघाभर पाण्यात जाऊ शकतो. कितीही अभ्यास केला तरी त्याच्यामध्ये परिपूर्ण असं कोणी नसतं. हे खरं असलं तरी जे काही थोडासा अल्प परिचय संत वाङ्मयाचा मला झालेला आहे, अल्पच म्हणावं लागेल, कारण जे जे त्याच्यामध्ये आयुष्य वेचलेलं आहे ते सुद्धा म्हणतात आता मला कुठेतरी ज्ञानेश्वरी समजायला लागलेली. ज्ञानेश्वरी इतका विषय सखोल आहे. सर्वच संत वाङ्मयाच्या बाबतीत आपल्याला ही सखोलता अनुभवायला भेटते. स्वतः संत ज्ञानेश्वरांनी एक भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्यातील संवाद सांगून गीता नित्य नूतन कशी आहे, कथा भाग सांगितला जातो की भगवान शंकर गीतेचं चिंतन करत बसले होते आणि सततच चिंतन करायचे. हे बायकोनी त्या पार्वती मातेने पाहिलं की काय करतात हे आपले, तर त्यांनी विचारलं प्रश्न. हा, येतोय आवाज सर, बोला बोला. आलं लक्षात, आलं लक्षात. हो हो हो. नाही घेतलं सरांना मध्ये कोणाला डिस्टर्ब करू नये वाटतं. एक मिनिट केले का? सर तुमचं म्यूट झालंय, ते अनम्यूट करा. येस येस झालंय.
जसं जसं त्याचं चिंतन करावं तस तसं ते अधिक काही उलगडून दाखवतं आपल्यासमोर, आणखीन काही आपलं रहस्य उलगडून दाखवतं. असे भगवान शंकरांनी गीतेच्या बाबतीत म्हटलेले ते संपूर्ण संत साहित्याला लागू पडतं. आपण कुठलाही एखादा विचार, एखादा अभंग, त्यातील काव्यपंक्ती असेल, एखादी ओवी असेल, ती ओवी जितकी जितकी सखोलपणे आपण पुन्हा पुन्हा पाहू, ते पहिल्यापेक्षा ती ओवी जास्त प्रमाणात आपल्याला समजते. तर हे संत वाङ्मय हे अशा पद्धतीचं आहे. आणि आपल्याला संत वाङ्मय आज उपयोगाचं आहे का? तरुणांनी या संत वाङ्मयातून काय शिकायचं आहे? संत वाङ्मयाने आपल्याला विविध मूल्य दिलेली आहेत, तशी मूल्यांचा आपल्याला विचार करायचा. त्यापूर्वी आपण असं वाटतं की संतांचे हे विचार माझ्या शब्दामधून आपल्या समोर गेल्यानंतर असं मी गृहीत धरतो की हे तरुण मंडळी लगेच संत वाङ्मयाच्या अभ्यासाला लागतील. आणि त्यासाठी मग संत म्हणजे कोण, संत वाङ्मय म्हणजे काय, त्याचा विषय काय आहे, आशय काय आहे, याचा थोडक्यात आपल्याला परिचय करून या ठिकाणी देतो. आता कोणाला म्हणायचं संत? संत ही एक प्रवृत्ती आहे, एक वृत्ती आहे, वृत्तीची अवस्था आहे संत. हा संत जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, कुठल्याही देशात जन्माला येऊ शकतो, असतो, तोही साहित्य लिहू शकतो. त्याला कुठल्याही धर्माचं बंधन नाही, कुठल्याही पंथाचं बंधन नाही, कुठल्याही प्रांताचं बंधन नाही. संपूर्ण जगामध्ये तो कुठेही जन्माला येऊ शकतो. मात्र इथे मी इतर संतांचं चिंतन फारसं केलेलं नाही. वाचन झालेलं असले तर वाचन करणं वेगळं आणि त्याचं चिंतन करणं, अभ्यास करणं वेगळं. इथं मला जो विषय दिलेला आहे तो विषय देणाऱ्यांच्या मनामध्ये, आणि मी ज्यावेळेस त्याचा स्वीकार केला त्यावेळेस माझ्याही मनामध्ये आपण वारकरी संप्रदायातील संत यांचा विचार करणार आहोत. कारण ज्यावेळेस विकार आजवडे यांनी संताळ्यांनी देश बुडवला असं म्हटलं, त्यावेळेस त्यांनी संत समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा पुरस्कार केलेला आहे की समर्थ रामदास स्वामीचे राष्ट्रनिष्ठ संत होते आणि यांचे विचारच राष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी कामाला येतील, उपयोगी ठरतील असं त्यांचं मत होतं. म्हणजे ज्यावेळेस संताळे हा शब्द वापरला, संत हा शब्द वापरला, त्यावेळेस एक अभ्यासक सुद्धा समर्थ संप्रदायाच्या संतांना संत म्हणायला तयार नाहीत. म्हणजे असं काही संत म्हटलं की आपल्या समोर वारकरी संप्रदाय येतो. आणि म्हणून मी फक्त माझ्या विषयाला आणखीन थोडस मर्यादित करतो की मी फक्त वारकरी संप्रदायांच्या संतांच्या प्रमाणाच्या आधारे आपल्या समोर संतांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्या संतांचे विचार आपलं भौतिक जीवन समृद्ध करण्यासाठी उपयोगी आहे का, असा आपल्याला विचार करायचा. तर सुरुवातीला ज्या संतांच्या वाङ्मयाचा मी विचार करणार आहे ते वारकरी हा शब्द आहे त्यामध्ये. आणि वारकरी शब्दाचा अर्थ आहे वाऱ्या करणारा. वाऱ्या करणारा तो वारकरी, देवाकडे एरधाऱ्या घालणारा. या शब्दामध्येच हा माणूस आपला संप्रदाय आपला संसार करून तो परमार्थ साधतो. वाऱ्या करणं म्हणजे देवाकडे जाणं आणि आपल्या संसारात येणं. संसारात लक्ष घालून सुद्धा परमार्थ करता येतो. हेच मुळात वारकरी संप्रदायाचे ध्येय आहे आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. वाऱ्या करणं म्हणजे संसार आणि परमार्थ यांच्यामध्ये मेळ घालणं. अशा प्रकारचा मेळ या संत वाङ्मयातून घालता येतो आणि हेच आपल्याला वारकरी संतांनी दाखवलेलं आहे. या संतांचं जे वाङ्मय आहे ते संत वाङ्मय आहे. या संतांचं वाङ्मय म्हटलं, संत वाङ्मय म्हटलं की आपल्याला 3 गोष्टींचा विचार करावा लागतो. एक तर संतांनी लिहिलेलं वाङ्मय, दुसरं संतांविषयी लिहिलेलं वाङ्मय आणि 3 संत विचाराशी सुसंवाद साधणारं वाङ्मय. म्हणजे संतांचे जे विचार आहेत तेच विचार आपल्या भाषेमधून पटवून देणारं ते वाङ्मय, त्या वाङ्मयाला आपण संत वाङ्मय म्हणतो. आणि मग हे संत वाङ्मय समाजासाठी हे कसं उपयुक्त नसेल असं लोकांना वाटतं, हाच थोडासा प्रश्न पडतो. कारण संतांचं जे कार्य आहे ना ते समाजाच्या उद्धारासाठी हे. बुडता आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणोनिया. म्हणजे जन बुडता आहेत, अधोगतीला जात आहेत, याबद्दल त्यांना कळवळा वाटला आणि म्हणून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या. आम्ही मुळाचे वैकुंठातले, वैकुंठात राहणारे म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणारे. पण इकडे जे आले आहेत, आम्ही आलो, जन्माला आलो, अवतीर्ण झालो, हे कशासाठी आलो?
तर याच कारण अशी बोललेले जे ऋषी म्हणून जे काही तत्वज्ञान सांगून ठेवलेलं आहे ते 7 भावे वर्तावया, ते खरंच आहे हे वर्तवून दाखविण्यासाठी आम्ही वैकुंठावरून आलो. म्हणजे ते जनतेच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी ते इह लोकामध्ये आले, अवतीर्ण झाले या पृथ्वी तलावर. तर मग यांचं वाङ्मय काय समाज सुसंवादी असणार, समाज सन्मुख असणार, समाजाच्या विकासाला पोषक असणार, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर संतांनी माणसाला कर्तव्यच्युत केले, कर्तव्यापासून दूर केलं किंवा प्रयत्नवादाला त्यांनी खो दिला, अशा आपण समाजामधून त्या वाङ्मयाचा विचार न करता असं आपण म्हणतो. तर हे खरं आहे का? तर अगोदरच सगळ्यात जर सोपा देवाला आवडणारा भक्तियोग सांगताना संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्या सर्वात्मक ईश्वराला कोणती पूजा आवडते? तर स्वकर्म कुसुमांची पूजा. म्हणजे स्वकर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म हेच कुसुमे म्हणजे फुले, आणि त्या फुलांचे देवाच्या पायी अर्पण करणं म्हणजे आपलं कर्तव्य कर्म, कर्तृत्व आणि शक्ती टाकून कर्म करणे, त्याला स्वधर्म असं म्हटलेले. आणि हा स्वधर्म जागा करण्याचा प्रयत्न संतांनी केलेला आहे. हा स्वधर्म जो कोणी करणार नाही त्याच्या वाट्याला किती प्रकारचं दुःख येईल, आपलं कर्तव्य नाही केलं तर किती प्रकारचं दुःख येईल हेही संतांनी सांगितलं. आणि आपण पाहतो माणसाच्या वाट्याला आलेलं कर्म जर नाही केलं त्याने, तर तो आपोआपच अधोगतीला जातो. स्वकर्माला, आपल्या वाट्याला आलेल्या कर्माला स्वधर्म म्हटलेला आहे. आणि स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह असा गीतेचा संदेश आहे आपल्याला. स्वधर्मामध्ये मरण आलं तरी चालेल, आणि मात्र परधर्म, दुसऱ्याचा धर्म भयावह आहे असं गीतेचं वचन असल्यामुळे, आणि बहुतेक लोकांचा समज आहे की आपल्या धर्माचं तत्वज्ञान इथे मनावर बिंबवण्यासाठी हे धर्म प्रसार आहे. तर इथे स्वधर्म हा शब्दाचा हा एक संत वाङ्मयातील पारिभाषिक शब्द आहे, गीतेमधील पारिभाषिक शब्द आहे. तर या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी स्वधर्म म्हणजे आपण अलीकडे बौद्ध, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन या प्रकारचे जे धर्म समजतो हे धर्म नाहीत. हे आपल्याला गीतेच अधिक सखोल अध्ययन केल्यानंतर लक्षात येते की इथे स्वधर्म म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला आलेला कर्म, याला स्वधर्म म्हटलेला आहे हे आपल्याला. परंतु चांगले चांगले वक्ते या धर्माने माणसाला कसं दुसऱ्याच्या धर्मात जायला बंधन घातलं, दुसऱ्याचा धर्म स्वीकारायला बंधन घातलं, आणि आपल्या धर्मात माणसावर अन्याय केला, अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. आपण नेहमी ऐकतोही. पण हाच विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुढेही गेलेला होता, आणि त्यांनाही असंच कोणी म्हटलं होतं, गीता असं का सांगते, परधर्म भयावह असं का बोलते गीता? त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना दिलेलं उत्तर, हिंदू, मुस्लिम अथवा जैन आयशे नव्हते पूर्वी नामाविधान, भिन्न धर्माचा जन्मच नव्हता, मग परधर्म का सांगितलं गीता? गीता ज्यावेळेस लिहिली त्यावेळेस दुसरे कुठलेही धर्म अस्तित्वात नव्हते, कुठलेही विचारधारा नव्हतीच अशी नाही, धर्म म्हणून त्याला स्थान नव्हतं. आज जे आपण हिंदू धर्म, बुद्ध धर्म, मुस्लिम धर्म म्हणतो, अशा प्रकारचे धर्म त्यावेळेस सांगत होते, अस्तित्वात नव्हते. ते नंतर धर्म अस्तित्वात आले. काही विचारधारा होत्या, काही संस्कृती होत्या, त्याला धर्म हे नाव दिलेलं नव्हतं. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं पूर्वी अशा प्रकारचे धर्मच अस्तित्वात नव्हते. तर मग या धर्माविषयी तुम्ही त्या दुसऱ्याचा धर्म भयावह आहे किंवा भीतीप्रद आहे असं कसं म्हटलेलं असेल गीतेने? त्यांनी सांगितले ते इथे कर्तव्याचीच भिन्नता ध्यानात यायच्या. त्या गीतेच्या मनामध्ये माणसांच्या वाट्याला आलेले जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्याची भिन्नता आहे हे तिच्या ध्यानामध्ये आहे. मग एखाद्या व्यक्तीमध्ये सामर्थ्य आहे, शारीरिक बल चांगला आहे, तो देशाचं संरक्षण करू शकेल, तोच सैनिक होऊ शकेल. एखाद्याकडं बुद्धिमत्ता चांगली आहे, तो ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तो आपलं काम करू शकेल.
त्याला जर म्हटलं तर तू देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर जा, त्याला ते शक्य होणार नाही. आणि एखाद्या सैनिकाला म्हटलं तर तो या तंत्र महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना लेक्चर दे, तर त्याला ते शक्य होणार नाही. म्हणजे दुसऱ्याचा धर्म भयावह आहे असं जे म्हटलं आहे ते प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं कर्म कर्तव्य. आता प्रत्येकाच्या वाट्याला हे काही दुसरं कोणी आणलेलं नाही. इथे मग प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं कर्म म्हणताना अध्यात्मामध्ये सांगितलं जातं हे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, आश्रम व्यवस्था आहे. काय पहिला आश्रम आहे. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत माणसांनी ज्ञान कमावं आणि वयाच्या 25व्या वर्षानंतर गृहस्थाश्रम स्वीकारून धर्म मार्गाने अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थाचा त्या ठिकाणी प्राप्ती करावी, 3 पुरुषार्थ साध्य करावे, अशा प्रकारचा हा विचार आश्रम व्यवस्थेमध्ये होता. गृहस्थाश्रम वानप्रस्थामध्ये अलिप्त राहून संसारापासून थोडस अलिप्त राहायचं, मुलं बाळ कसं करते हे सांगायचं, गरज पडली तर त्यांना योग्य तो सल्ला द्यायचा आणि नाही बोललं तर विचारल्याशिवाय सांगायचं नाही, नाहीतर अपमान होतो. फार चांगला विचार मांडलेला. आणि संन्यासशास्त्रामध्ये सर्वसंग परित्याग करायचा आणि फक्त ईश्वराचं चिंतन करायचं. ज्यावेळेस आपली काही गरजच राहिलेली नसते, मध्ये मध्ये आपली डोकंही चलत नाही, बुद्धी चलत नाही, अशा वेळेस जर मुलांच्या संसारात जर आपण लुडबुड करू लागलो तर मुलं आपल्याला त्या ठिकाणी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हा सल्ला अगोदरच आपल्याला धर्मव्यवस्थेने दिलेला आहे. म्हणजे धर्मव्यवस्थेने जी काही विचार व्यवस्था आखून दिलेली आहे की त्याप्रमाणे जर हे माणसाने आपलं जीवन व्यतीत केलं, जीवन जगलं, तर माणसाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणून त्यांनी हे धर्म सांगितले. आता ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षर आहे. ब्रह्मचारी धर्म म्हणजे आपण एक अध्ययनाचा कालखंड म्हणतो, विद्यार्थी दशा म्हणतो. विद्यार्थी दशेमध्ये काय करावं तर एका एका शब्दाचं आपण चिंतन करावं, मनन करावं, त्याच्यावर एक एक अक्षर घोकावं, पाठांतर करावं, त्याविषयी सखोल चिंतन करावं. ही आश्रम व्यवस्था आपल्याला ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षर आहे. आणि गृहस्थाश्रमामध्ये या सर्वांचे प्रत्येकाच्या कर्तव्य असे आपल्याला त्या ठिकाणी भिन्न सांगितलेले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी वर्ण पाडलेली, ही वर्ण सुद्धा भगवान शंकर म्हणतात मी पाडले, मात्र मी म्हणजे मी सांगितलं हा माझा आदेश म्हणून नाही, तर त्या त्या समाजाचे काम करण्याची मी काही कुवत लक्षात घेतली, त्यांच्यामध्ये असणारे गुण लक्षात घेतले. आणि मग तुम्ही ब्राह्मण म्हणजे ज्ञानार्जन करण्याच्या योग्यतेचे आहात, की क्षत्रिय म्हणून तुम्ही संरक्षण करण्याच्या योग्यतेचे आहात, की वैश्य म्हणून तुम्ही शेती जनावरे पाळण्याचे योग्यतेचे आहात, की त्यापेक्षा जे काही झाडलोट करण्यासारखे जे काम आहेत त्या योग्यतेचे आहेत. याचा विचार करून मी पाडलेले आहेत. पुढे हलकं काम करणाऱ्यांना पुन्हा एक जाती व्यवस्था निर्माण झाली आणि तिथून पुढे काय झालेलं, या आश्रम व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्थेमध्ये दोष निर्माण झालेले आपल्याला पाहायला भेटतात. संत वाङ्मयांनी जो काही वर्ण व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे ते विशिष्ट मर्यादेपर्यंत, की त्यांचा सांगण्याचा हेतू धर्म व्यवस्था ही वर्ण व्यवस्था आखण्याचा हेतू हा चांगला होता, तथापि माणसांच्या वर्तनामध्ये त्याला अनिष्ट वळण लागलं, त्याच्यामुळे त्याला वाईटही म्हणायचं नाही आणि चांगलंही म्हणून त्याच्या जीवनामध्ये उपयोग करायचा नाही. मात्र आपण जर आपल्या या पद्धतीने जर वानप्रस्थामध्ये आपण जर गृहस्थाश्रमाचं कर्तव्य नाही पार पाडलं, आपण काम पुरुषार्थ, अर्थ पुरुषार्थ शिकत असतानाच जर आपण अर्थ पुरुषार्थ प्राप्त करायला लागलो, पैसे कमवायला लागलो, तर आपलं अध्ययन त्या ठिकाणी कमी राहील. म्हणजे दुसऱ्याचा धर्म भयावह आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर दुसऱ्याचा धर्म भयावह आहे या शब्दाचा अर्थ दुसऱ्याचं कर्तव्य नाही, आपणच आपलं कर्तव्य केलं पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे, एक लोकमान्य टिळकांनी संपूर्ण जे गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, गीतेवर भाष्य केलेलं आहे, ते संपूर्ण गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी कर्मपर लावला, की संपूर्ण गीता काय सांगते, कर्तव्य कर्म करायला सांगते. आणि मग त्यांना संपूर्ण गीता ही कर्तव्य, कारण शेवटी सगळं तत्वज्ञान सांगितलं आणि अर्जुनाला सांगितलं उठी घे धनुष्यबाण, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, हे सगळं तुझे काय बोललं ना, यांना मारल्यामुळे पाप लागत, हे वर्णशंकर होतो, हे सगळं काय आहे चुकीचं आहे, हे सिद्ध करण्यासाठी तू तुझं वाट्याला आले कर्तव्य, क्षत्रियाचं कर्तव्य आहे
जे काही वाईट मार्गाने जाणारे क्षत्रिय आहेत त्या क्षत्रियांचा नायनाट केला पाहिजे, त्यांचं समोर उच्चाटन केलं पाहिजे. हे क्षत्रियाचं कर्तव्य. दयातीचे नाव भूताचे पालन आणि निर्दलन कंटकाचे, त्याला दया म्हणतात. भूतांचे पालन करणे, भूत मात्र वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, त्या प्राण्यांचं संरक्षण करणे, त्यांच्यावर दया करणं, त्यांना उपाशी राहू न देणं, त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था करणं, पाण्याची व्यवस्था करणं, याला भूतदया म्हणतात. ही दयेचं हे एक अंग आहे. दुसरं अंग आहे हे जे काही मार्गाने चालणारे, सन्न मार्गाने चालणारी माणसं आहेत, त्यांना दुष्ट प्रवृत्तीपासून त्यांना त्रास होत आहे. मग आपण धर्माची व्यवस्था करत असताना यांच्यावर दया दाखवण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाणाऱ्या लोकांवर दया दाखवण्यासाठी आपल्याला आणिक निर्दलन कंटकाचे हेही आपल्याला करता आलं पाहिजे. हे दयेचे स्वरूप आहे. ह्या सगळ्या गोष्टी करायला संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून संत वाङ्मय हे कुठेही कर्तव्यापासून माणसाला च्युत करत नाही, बाजूला टाकत नाही, कर्तव्याला खो देत नाही, कर्तव्य करण्यासच शिकवतो, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. मात्र कर्तव्य करत असताना माणसाच्या मनामध्ये अहंकार नसलेला पाहिजे की मी करतो, कर्तृत्व मत आणि फलाशक्ती टाकून कर्म करावे असं म्हटलेलं आहे. मी करतो हा अहंकार संतांच्या ठिकाणी नव्हता, तो आपल्याही ठिकाणी नसावा. त्या अहंकारामुळे माणूस समाजापासून दुरावला जातो. काय हेतू असेल संतांनी, पण ते करू नये म्हणून सांगितलं. आपल्या कर्तृत्वाचा मध घेऊन अहंकार घेऊ नये म्हणून सांगितलं. संत तुकारामांनी एवढं वाङ्मय लिहिलं आणि लोकांनी सांगितलं खूपच उत्कृष्ट काव्य करता तुम्ही, कसं करता बरं? संत तुकारामांनी नम्रतेने सांगितलं, माझे युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलू येतो. परमात्मा बोलून घेतो माझ्याकडे, मी काहीही करू शकत नाही. प्रत्येक माणसाकडे गुण, जे काही गुण असतील, जे काही कला असतील, ह्या कला हे गुण सर्व त्या परमात्म्याची शक्ती आहे, त्याची आपल्याला देण आहे, त्याची अनुकंपा आहे, जीवावर दाखवलेली त्याची दया आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला सगळं प्राप्त झालेलं आहे. अशी एक भावना ठेवून जर कर्तव्य केलं, आपलं कर्म पार पाडलं, तर ते कर्तव्य कर्म समाजाच्या अभ्युदयासाठी निश्चितच उपयोगी ठरेल, हे असं आपल्याला म्हणता येतं. आणि संतांनी प्रयत्नवादापासून दूर केला असं कसं म्हणता येईल? संतांचे जर वाङ्मय पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येत नाही, ओले मूळ भेदी खडकाचे अंग असा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हा अभंग आपल्याला प्रयत्नवादाचे महत्व पटवून सांगतो. प्रयत्नवाद, त्याला त्यांनी एक अभ्यास असा शब्द दिला. एखादी गोष्ट साध्य होत नाही तोपर्यंत ती पुन्हा पुन्हा करत राहणं, याला आपण अभ्यास म्हणतो, आहे ना. अभ्यास आपण करतो, पण अभ्यास म्हणजे काय हे सांगा म्हटलं तर थोडस आपल्याला तिथे थांबावं लागतं, विचार करावा लागतो, सांगता येत नाही शब्दामध्ये. जे आपण अखंड करीत आलेलो आहोत त्याची व्याख्या आपल्याला शब्दामध्ये, एखादी क्रिया, एखादी कृती पुन्हा पुन्हा करत राहणं, याला आपण अभ्यास म्हणतो. आणि मग याला प्रयत्नाला त्याने त्या ठिकाणी अभ्यास म्हणतो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होऊ शकतात, त्याला कारण काय आहे? अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे प्रयत्न. आता हे प्रयत्न कसे केले पाहिजेत हे संतांनी नुसतं सांगितलं नाही की मानवी मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. ओले मुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, नव्हे ऐशे काही नाही अवघड. त्यांनी ओले मूळ भेदी खडकाचे अंग हे नेहमी आपल्या पाहण्यात येणारा एक दृष्टांत, एक घटना या ठिकाणी आपल्या मनावर बिंबवण्यासाठी, प्रयत्नाचं महत्व, अभ्यासाचं महत्व आपल्या मनावर बिंबवण्यासाठी सांगितलेलं की ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. एक झाडाचं ओले मूळ असतं, कोवळ असतं, अत्यंत कोवळ, किती कोवळ, सहजपणे बोटाने त्याला आपण चोगवू, इतकं लहान ते मूळ. परंतु ते जर खडकामध्ये जर उगवलेलं असेल तर त्या खडकाचं भेदन करतो, खडक फोडतो आणि त्याच्यामध्ये प्रवेश करतो. कशामुळे हे शक्य होतं? तर आपल्याला लक्षात येईल की ते सतत प्रयत्न करतं, अखंड प्रयत्न चालू ठेवतं आणि एक दिवस त्या खडकाला ते फोडतं. वरवर पाहता अशक्य वाटणारी घटना, परंतु ते शक्य होतं. पुढे अभ्यासाने काय साध्य होतं हे त्यांनी, दोरे चिरा कापे पडिला काचणी, अभ्यासे शेवणी विष पडे. एक जुन्या काळातला दृष्टांत दिला होता. पूर्वी विहिरीवर मोठा असायच्या आणि त्या मोठीची परिभाषा ही आपल्याला सगळ्यांना ठाऊक नाही. मी थोडस जुन्या माणसात गप्पा मारत असल्यामुळे मला अशा काही गोष्टी माहिती आहेत, मी तुम्हाला सांगतो. तर ह्या मोठेवर दोरे चिरा कापे पडिला काचणी,
दोराने दगड सुद्धा कापला जातो. कशामुळे कापला जातो तर रोजच्या घासण्यामुळे. म्हणजे हे त्याचं सतत करणं, ही त्याची सतत कृती म्हणून चिरा दगड कापतो. तर त्याला एक मोठा असायची कातडीची अशी त्याची, त्याच्यामध्ये पाणी साठवलं जायचं. ते बैलाच्या सहाय्याने विहिरीमधून वरती काढलं जायचं. आणि ज्या ठिकाणी ते पाणी पडायचं त्या पाण्याला थारोळ म्हणायचे. त्या ठिकाणी पाणी साठलं जायचं. थारोळ्याच्या पुढे एक थोपशीळ असायची. ते जोरात प्रेशरने आलेलं पाणी थोपून धरण्याचं काम करायची. त्याला थोपशीळ म्हणायचे. आणि त्या मोठेला आणि बैलाला जोडणारा जो दोर असायचा मोठा, त्याला सौंदर म्हणायचे. तर ती सौंदर, ते दोर हा त्या दगडाला सतत घासायचा. आणि असे कित्येक ते सौंदर, ते दोर घासल्यानंतर कधी कधी तो दगड सुद्धा कापला जायचा. जुन्या जरी विहिरी कोणी पाहिल्या असतील तर त्या विहिरीवर अशा प्रकारच्या दगडाला काच पडलेले आपल्याला पाहायला मिळतं. हे असे सगळे माणसांच्या व्यवहारातील दृष्टांत देऊन त्याने माणसाला पटवण्याचा प्रयत्न केला. हा सततच्या अभ्यासाने काय साध्य होतं. पुढे अभ्यासी शेवणी 20 जोडे म्हणतात. 20 सुद्धा माणसाच्या पचनी पडू लागतं. हा प्रयोग कोणीही करू नये. मात्र सांगितलं जातं की पहिल्या दिवशी फक्त जे काही विषारी कीटकनाशक आहेत त्या औषधाचा फक्त वास घ्यायचा. दुसऱ्या दिवशी अगदी सुईचं टोक बुडवायचं, हातावर ठेवायचं आणि जिभेवर ठेवायचं, मरणार नाही. तिसऱ्या दिवशी 2 थेंब, चौथ्या दिवशी 5 थेंब, संपूर्ण बाटली पिला तरी तो मरणार नाही असं म्हणतात. मी प्रयोग केलेला नाही, तुम्ही करू नका. तर हे शक्य नाही, पण अभ्यासाने हे शक्य होतं असं म्हणतात. आणि हाच विचार पटवून देण्यासाठी आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की जुन्या काळात एका माणसाने प्रयोग केला की त्यांनी त्याच्या घरची म्हैस व्याली. म्हैस व्याल्यानंतर त्याला ते पारोडं झालं, टोणगा म्हणतो आपण. ते टोणगा झालं. त्यांनी पहिल्या दिवशी तो टोणगा हातात उचलला न मांडला. आणि त्यांचा नियम, त्याने सकाळी टोणगा उचलला, म्हशी समोर मांडला, लहान असल्यामुळे उचलला. परंतु तो सकाळी उठलायचा, संध्याकाळी उठलायचा, सकाळी उठलायचा, संध्याकाळी उठलायचा, असं करत करत तो टोणगा म्हशीचा रेडा झाला, मोठा झाला. तरीही हा माणूस तो टोणगा उठलीच होता असं म्हणतात. मी पाहिलेलं नाही, परंतु हे अभ्यासाने शक्य होतं. कधी पहा, तुम्ही विचार केला, जर सातत्य ठेवलं तर अशक्य गोष्ट आहे का. आपल्या कृतीमध्ये जर सातत्य ठेवलं तर हे अशक्य आहे का. व्याल्याबरोबर तो त्याला उचलू शकतो. आज सकाळी उचलला, उद्या आज संध्याकाळी उचलणार नाही का, संध्याकाळी उचलला, दुसऱ्या दिवशी सकाळी उचलणार नाही का, दुसऱ्या दिवशी सकाळी उचलला. असं करता करता त्याच्या शरीराला सुद्धा तेवढी ताकद येते आणि ते शक्य होतं. आपण हा प्रयत्नवादाचा महिमा संतांनी वारंवार आपल्या वाङ्मयातून सांगितला. माणसांनी प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नांनी काही शक्य होत नाही. आगा उपाय बळे पंगू पहाट ठाकी, असं संत ज्ञानेश्वरांची ओळ आहे. पहा पांडवा, अर्जुना, उपायाच्या ताकदीने म्हणजे जे काही आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये अशी शक्ती आहे की पांगळा सुद्धा मोठमोठाले पर्वत चढून जाऊ शकतो. हे 700 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आणि 21 मे 2013 आपल्याला अरुणिमा सिन्हा नावाच्या एका तरुणींनी हे सिद्ध करून दाखवलं. सगळ्यांनाच माहिती असेल ती घटना. अरुणिमा सिन्हा माहिती नाही, अलीकडे लहान लहान 5वी 6वीच्या मुलांना सुद्धा ती अभ्यासक्रमामध्ये आहे. चोरट्यांनी केलेल्या जखमीमध्ये हल्ल्यामध्ये ती ट्रेनमधून खाली पडली गेली. ट्रेन तिच्या अंगावरून रात्रभर, काही ट्रेन गेल्या पायावरून, बाकी चांगलं सुरक्षित होतं, पण पाय पूर्ण बेशुद्ध पडली. आणि दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर तिला आपले दोन्ही पाय काढावे लागलेले. एक पाय काढावा लागलेला आहे मांडीतून, हे तिला लक्षात आलं. आणि अशाही अवस्थेत तिने एक स्वप्न पाहिलं. जगातील जे सर्वोच्च शिखर आहे माउंट एव्हरेस्ट, ते मी सर करू शकते, मला करायचं आहे. काय सगळ्यांना ज्या ज्या वेळेस लोकांना ती बोलून दाखवलं त्या वेळेस वेगळी समजली असते ना ग, तुझे पाय गेले जाता, आता कसं शक्य आहे तुला रोज इथून तिथे चालली तरी बस झालं तुझं, असं वाटलं असेल. परंतु तिने तोच विचार एका शिक्षिकेला गिर्यारोहणाचे जे धडे देतात त्या लोकांना बोलून दाखवला. आणि त्या शिक्षिकेने सांगितलं, सर करू शकतेस तू, तयारी ठेव मनाची, करू शकते. तिने धडा दिला, उभारी दिली आणि काही मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे तिने तो अभ्यास चालू ठेवला. आणि आगा उपाय बळे पंगू पाठ ठाकी, ही संत ज्ञानेश्वरांची कृती उक्ती तिने सार्थ करून दाखवलेली. कर्तव्य दक्षता हे मूल्य आपल्याला शिकवलं. तसंच प्रयत्नवाद हाही शिकवला. प्रयत्न करायला सांगितलंय. ठेविले आनंद ते तैशीचे राहावे, चित्त्यासु द्यावे समाधान. हा चरण परिचयाचा नाही, असाही एकही विद्यार्थी नाही
कारण माणूस संत वाङ्मय अभ्यासतो ते कशासाठी? दोष शोधण्यासाठी. ठेविले अनंत तैसेचे राहावे. नाही, हे कधी, हे सगळा प्रयत्न केल्यानंतर जर नाही साध्य झालं तर आत्महत्या करू नको, कारण माझ्या बरोबरचे मित्र इतकं पुढे गेले. अरे बाबा, ठेविले अनंत तैसेचे राहावे. आणि माणूस सुद्धा करतो बरं का. एखाद्या माणसाला जर सहज साध्य झाली नाही एखादी गोष्ट, तर नाही, प्रयत्नाचं काम आहे. प्रयत्न करणाऱ्याला साध्य होतं, कष्ट करावे लागतात, त्याच्यासाठी बऱ्याच काही गप्पा मारत होतो, आहे की नाही. परंतु एखादा माणूस असं होतो की करून करून मेटाकुटीला येतं, नाही शक्य होत, त्यावेळेस तो म्हणतो काही कारण नशिबातच नव्हतं, आहे की नाही. माणूस तर ते शेवटी नशीब मानतो. त्यापेक्षा संतांनी सांगितले ठेविले अनंत तैसेचे राहावे. प्रयत्न केल्यानंतर बरं का, प्रयत्नाच्या अगोदर नाही सांगितलं, प्रयत्न करून सांगितलं. हे सगळ्या संत वाङ्मयाचं परिशीलन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ठेविले अनंत तैसेचे राहावे. आता माझ्या मित्राने निलेश, माझा विद्यार्थी मित्र, त्याने एक जे काही आपल्या समोर माहिती पाठवली, त्याच्यामध्ये संतांनी समतेची ओवी गायली असा शब्द वापरलेला त्यांनी. संतांनी समतेची ओवी गायली. खरोखरच ही आध्यात्मिक लोकशाही 13व्या शतकात चंद्रभागेच्या वाळवंटात आपल्याला पाहायला भेटते. विविध जातीपंथांचे, सगळ्या धर्माचे लोक, इतर धर्मातले लोक सुद्धा तिथे आहे. मुसलमान, बऱ्याचशे मुसलमान संतांनी मराठी अभंग रचना केलेली आहे. पांडुरंगाचे गुणगान त्याच्यामध्ये केलेले आहे. बाकीच्या संतांनी जो विचार सांगितला तो शेख मोहम्मद अविंद परी त्याचे हृदय गोविंद. गोविंद हा श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण हा पांडुरंगाचं प्रथम रूप. श्रीकृष्ण हाच पुढे बौद्ध रूपाने पांडुरंग झालेला आहे, मूर्ती रूपाने तिथे उभा राहिलेला आहे. म्हणजे श्रीकृष्णाचं वर्णन शेख मोहम्मद अविंद करतो. म्हणजे इतर धर्माचे सुद्धा लोक आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये आहेत, त्यांनी सुद्धा तो विचार मांडलेला आहे. म्हणजे 13व्या शतकात ही जी आध्यात्मिक लोकशाहीच आहे. त्यांनी समानता मांडलेली. या समानतेमध्ये स्त्री पुरुषांना समान हक्क दिलेले आहेत. पहा, चोखामेळा तथाकथित महार समाजातून आलेले, गोरोबा काका कुंभार समाजाचे, शेणा न्हावी समाजाचे. शेणा महाराज का आपण त्यांना तसंच म्हणायची, गोरोबा कुंभार, शेणा न्हावी, त्यांच्या त्या नावातच, आडनावातच त्यांची जात ही लक्षात येते. तर हे सगळे त्या जातीतून आलेले. तर हे सगळे लोक एकत्र येऊ शकतात. चंद्रभागेच्या वाळवंटात शिंपी समाजाचे नामदेव महाराज कीर्तन करतात आणि संत ज्ञानेश्वर टाळ घेऊन उभे राहतात. आणि संत ज्ञानेश्वर नामयाची दाशी जनी, ती संत ज्ञानेश्वरांना सांगते, जनी म्हणे हे ज्ञानदेवा बोला अभंग, जनाबाईने आदेश द्यावा. एका स्त्रीने 13व्या शतकात आदेश द्यावा आणि त्या पुरुषामध्ये श्रेष्ठ समजल्या जाणारे संत श्रेष्ठांनी तो मान्य करावा. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. जनाबाईने सांगावं, एका स्त्रीने सांगावं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग म्हणावं, संत ज्ञानेश्वरांनी अभंग म्हणावं आणि अभंग म्हटल्यानंतर देवाने नाचू लागावं. काय किती आवेग हा संस्मरणीय हा सोहळा, जी आध्यात्मिक लोकशाही आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला भेटते. समानता हे मूल्य त्यांनी त्या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी समाजातील तिथे तर त्यांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली, पण ज्या वेळेस ते संत ज्ञानेश्वरांच्या नंतर, समाधीनंतर संत नामदेव महाराजांनी नामातयाचा किंकर, संत ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. संत नामदेव महाराज त्यांचे दास म्हणूनच त्या ठिकाणी जरी वावरत असले, तर त्यांनी हे मराठीमधील तत्वज्ञान, इथे झालेली ज्ञानेश्वरी असेल, संत वाङ्मय असेल, त्यांनी स्वतः लिहिलेलं वाङ्मय असेल, हे अगदी बृहन महाराष्ट्रामध्ये, इतर प्रांतामध्ये सुद्धा त्यांनी मराठी समाजासमोर आणि हिंदीमध्ये सुद्धा तशा प्रकारची वाङ्मय रचना केलेली. पंजाब पर्यंत ते भागवत धर्माचा झेंडा त्यांनी घेऊन ते तिथपर्यंत प्रसारार्थ गेले. नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जे, ही मोठी मनीषा त्यांची होती की संपूर्ण जगामध्ये आम्ही ज्ञानदीप लावणार आहोत. तर इथे त्यांनी विस्तार केला. तिथे सुद्धा त्यांनी समानता हे मूल्य आहे. त्याच वेळेस त्यांनी ज्या वेळेस समाजामध्ये ते वावरत होते, त्या वेळेस समाजाला त्यांनी हक्क दिली की यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, न लगे विचार, काहीही विचार करू नका बाबांनो. लहान असेल, मोठा असेल, नारी असेल, नर असेल, सगळे या. तुका म्हणे याती हो का तयाची भलती, नर अथवा नारी ज्यांचा आवडता हरी, ते मज विठोबा समान. हेही संत तुकारामांचं
वचन आपल्याला पाहायला भेटतं. स्त्री असेल का पुरुष असेल नाही, आवश्यकता नाही. त्यांचा आवडता हरी आहे ना, त्यांना विठ्ठल आवडतो ना, सत्य साच खरे, सत्य तू विठ्ठला, विठ्ठल सत्य स्वरूप आहे. त्यांना विठ्ठल आवडतो म्हणजे सत्य आवडते ना, ते मग माझे आहेत. ते त्यांचा आवडता हरी ते मध्ये विठोबा समान, नमू आवडी ते जण, त्यांना मी नमन करतो. अशा प्रकारचं त्यांनी स्त्री आहे की पुरुष आहे. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळ दोन्ही, असाही विचार त्यांनी मांडलेला आहे. की चांभार जरी असेल, तत्कालीन समाजामध्ये जे काही हलक्या जाती समजल्या जात होत्या, त्या जाती सुद्धा, त्या जातीत जरी तो जन्माला आलेला असेल, मात्र तो वैष्णव असेल तर धन्य त्याची माता, शुद्ध उभयता, ते खरखर दोन्ही कुळ, त्याचे आईकडले कुळ आणि वडिलाकडील कुळ, हे दोन्ही कुळ सुद्धा त्याचे शुद्ध आहेत, असा विचार त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे कुठल्याही जाती भेदाला या ठिकाणी थारा त्यांनी दिलेला नाही. आणि मग असे ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हे सगळे मूल्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग संत वाङ्मय आपण कालबाह्य झालेलं आहे हे असं आपल्याला म्हणता येत नाही. आपण सविस्तर जर हे पाहिलं तर असे कित्येक मूल्य जे आपण आधुनिक मूल्य म्हणून स्वीकारतो किंवा माणसांच्या भौतिक प्रगतीसाठी उपयोगी आहेत, अशा प्रकारचे मूल्य त्या ठिकाणी आपल्याला शिकवलेले. आता व्यक्तीच्या दृष्टीने जर उपयोगाचं मूल्य असेल तर पहिली गोष्ट त्याच्या ठिकाणी आत्मविश्वास पाहिजे. व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी माणसाच्या ठिकाणी आत्मविश्वास पाहिजे. संतांच्या वाङ्मयामध्ये जागोजाग आपल्याला आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाचे उद्गार पाहायला भेटतील. तर तो आत्मविश्वास पहा, संत ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस मराठीमधून ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस सांगितली, माझ्या मराठाची बोल कौतुके, माझ्या मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन, हे प्रतिज्ञोत्तर, तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईल, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, अशी प्रतिज्ञा करून ठाम आत्मविश्वासाने सांगणं, हे संत वाङ्मयाच्या जे काही संत आहेत त्या संतांच्या वृत्तीमध्ये आत्मविश्वास होता, हे आपल्याला पाहायला भेटतं. संत ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी आत्मविश्वास आहे, तसं तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आत्मविश्वास, सगळे संत आत्मविश्वासाने बोलतात. आता विनयशीलता असं एक मूल्य, हे प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी, आणि ही सगळी मूल्ये संत वाङ्मयात आपल्याला पाहायला भेटतात. हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. आपल्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आणि संस्कार प्रधान वाङ्मय आहे. आजपर्यंत संपूर्ण पिढ्या हे आपल्याला मानत आलेलं आहे. अशाच प्रकारची विनयशीलता, एवढा मोठा ग्रंथ निर्माण करायचा आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली, गीतेवर भाष्य करणं हे अशक्य आहे असं सांगितलं त्यांनी. ते ग्रंथ अवघड किती आहे हे सांगितलं. भगवान शंकराचं उदाहरण दिलं आणि ते सतत चिंतन करतात. तिथे माझ्या सारख्या सामान्य माणसाला काय सांगणं शक्य आहे का? गगनावरी उभवावे घडे केवी असं म्हणतात. गगनाला पायऱ्या करणं हे अशक्य कोटीतील गोष्ट आहे, परंतु हे काम मी श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने अरूपाचे रूप दाविन, हे मला शक्य नाही, मी दावीन ही प्रतिज्ञा करतात, परंतु नम्रतेने सांगतात नाही, हे माझ्या गुरुमुळे हे शक्य होणार आहे. बोली अरूपाचे रूप दाविन कसे, तेने कारेने मी बोलेन, तेने कारणे मी बोलेन, मी त्या कारणाने बोलणार आहे. म्हणजे माझं बोलणार कारण, मला बोलविता धनी, माझा बोलविता धनी हा श्री गुरु निवृत्तीनाथ आहे. ही त्यांची नम्रता आहे. आणि ह्या श्री गुरु निवृत्तीशिवाय एरवी तरी मी मूर्ख, स्वतःला संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ख म्हणून घेतात. मूर्ख, अज्ञान, मूढ मती असं म्हणतो, कमी बुद्धी असणारा माणूस मी आहे असं म्हणतात. संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर एक जगात नावलौकिक मिळवणारा ग्रंथ, ज्याला मिळालेला आहे असा ग्रंथ निर्माण केल्यानंतरही संत ज्ञानेश्वर शेवटची ओळी बोलून जातात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझेची उरले पायिकपण. इथे माझ्या ठिकाणी काय आहे, फक्त पायिकपणे म्हणजे सेवकपणा माझ्या वाटेला आलेला आहे. इतकी नम्रता संतांच्या ठिकाणी होती. लागोनी या पाया विनवितो तुम्हाशी, करटाळी बोला मुखी नाम. लागोनी या पाया विनवितो तुम्हा, करटाळी बोला मुखी नाम. हाताने टाळे वाजा आणि मुखाने नामस्मरण करा, हे सांगण्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात लागोनी या पाया, नम्रतेने
नम्र झाला भूता, त्याच्या पाठीमागे त्यांची धारणा पहा कशी आहे. नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले आनंदा. माणूस जर नम्र झाला, भूत मात्राविषयी तो प्रत्येकाला श्रेष्ठत्व मोठेपण देऊ लागला. त्याने संत म्हणतात संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. पण एक मूल्य शिक्षणाचे शिक्षक होते, तर ते म्हणायचे की संतांची गावी मूल्यांचा सुकाळ. खूप काही माणसाच्या जीवनात घेण्यासारखं संत वाङ्मयामध्ये आहे. आपल्याला तितकासा वेळ त्याला देता येणार नाही. फक्त 4-2 मूल्यांचा, फक्त 2-3 मूल्यांचा या ठिकाणी विचार करूया आणि आपले हे आजचं व्याख्यान आपण समाप्त करूया. तर मी आपल्याला गुणग्राहकता, इतरांचे चांगले गुण आपल्याला स्वीकारता आले पाहिजे. त्या चांगल्या गुणाला चांगलं म्हणता आलं पाहिजे. आपल्यामध्ये तो नाही तर आपल्यामध्ये तो आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याला आपण गुणग्राहकता हे एक मूल्य म्हणून. तर संत वाङ्मयात असं इतरांचे गुण आपण स्वीकारले पाहिजेत असं जागोजागी म्हटलेलं आहे. संजय धृतराष्ट्राला समजून सांगत असताना, गीता सांगत असताना संजय म्हणतो, राया म्हणजे हे कौरव राया, संजय म्हणे कौरव राया गुणा रिझोये रिपुचिया. हे कौरव राया, शत्रूचे जरी गुण असले तरी त्या गुणाने आनंदित व्हावं आणि ते गुण आपल्यामध्ये यावेत असा प्रयत्न करावे. असं हे गुण ग्राहकता हे मूल्य आपल्याला या ठिकाणी संत वाङ्मयामध्ये शिकायला भेटतं. तर चिकाटी हे एक मूल्य. एखादं अंगीकृत कार्य हे पूर्णत्वाला जाण्यासाठी त्याचे हाल सोडायचे नाही. ते शेवटपर्यंत आपण करतच राहिलो पाहिजे. साध्य होत नाही. अभ्यास करा, चिकाटीचाच भाग आहे. चिकाटीशिवाय अभ्यास नाही. म्हणजे अभ्यास हे जे मूल्य आपण पाहिलं त्याचप्रमाणे हे चिकाटी सुद्धा हे मूल्य आहे. तर ही चिकाटी कोणाच्या ठिकाणी पाहायला भेटते? आपल्याला आपल्या ठिकाणी, ज्याच्या ठिकाणी हा चिकाटी हा एक गुण नाही, तो कारणे भरपूर देतो. मला खूप अभ्यास करायचा होता, टेबल लॅम्प नव्हता, डिक्शनरी नाही, लॅपटॉप नाही. हे सगळे साधने आहेत. साधनांच्या अभावी आपलं साध्य हे रावलं जाऊ नये किंवा साध्य करण्याचं राहू नये. तर हे साध्य होईपर्यंत थांबलं नाही पाहिजे. साधनांचा बाऊ केला नाही पाहिजे. तरच आपण त्याला त्या ठिकाणी चिकाटी आहे म्हणतो. संत ज्ञानेश्वर म्हणतात त्या एकलव्य कोळी आणि डोंगरामध्ये राहणारा माणूस होता. काय होतं त्याच्याकडे? कोणत्या साधना होत्या? श्री गुरुचरणी नावे माती डोंगरी जयापाशी होती, त्याने कोळी जगती एक वद केली. त्या कोळ्यांनी जगाची एक वाक्यता केली की एकलव्यासारखा श्रेष्ठ धनुर्धारी कोणीच नाही. म्हणजे एकलव्याला साधने तर भेटली नाहीतच, त्यांनी धनुष्य आणि बाण तयार केला असेल स्वतःच्या कर्तृत्वाने. त्याला काय फारसं काही लागत नाही, मिळवला त्यांनी धनुष्य आणि बाण. मात्र शिकायला जे काही धनुर्विद्या पारंगत लोक असायला लागतात, गुरु असावे लागतात, ते गुरु त्याला भेटले नाहीत. कारण हा कोळी शूद्र समाजाचा, शूद्र वर्णाचा म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला विद्या देण्याचं नाकारलेलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, श्री गुरुचरणी नावे, त्याने मात्र धनुर्विद्यामध्ये पारंगत असणाऱ्या गुरुवरच विश्वास ठेवला आणि त्या गुरुचा मातीचा पुतळा बनवला आणि स्वतःच सराव करायला लागलेला. तर त्याने जगाची एक वाक्यता केली की अर्जुनापेक्षा हे श्रेष्ठ धनुर्धारी आहे. कुत्र्याला बाण लागला नाही पाहिजे, कुत्र्याचं भुंकणं थांब. आचार परमोद ग्रंथामध्ये कितीही श्रेष्ठ असला, विचार तत्वज्ञान कितीही श्रेष्ठ असलं तरी ते उपयोगाचं कशाला म्हणता येतं? ज्यावेळेस ते वर्तनामध्ये असतं, ज्यावेळेस माणसाने आचरणामध्ये आणलं जातं त्यावेळेस ते जिवंत असतं, त्याला मूर्त रूप लागतं. आचरणामधून तत्वज्ञानाला मूर्त रूप लागतं. म्हणून आचार हे एक मूल्य संतांनी आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना मी तुला सांगतो का सांगतो? कोणालाही का सांगत नाही. अर्जुना तू परिसोनी अनुष्ठीशी. अर्जुना तू काय करतो? ऐकतोस तू आणि ऐकून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, म्हणून मी तुला सांगतो. म्हणजे आचरण हे मूल्य देव कोणाला सांगतात? जे करतात त्यांना सांगतात, जे करण्यासारखे आहेत त्यांना सांगतात. जे करण्यासारखे नाहीत त्यांना सांगून काय उपयोग आहे?
त्यांना सांगायचं नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थापुली वाच्याशी नवू नये. ह्या अशा माणसांना सांगण्यात तो क्रोधी आहे, रागवतो लवकर, अविश्वासी आहे, कोणावर विश्वास ठेवीत नाही. त्यांना सांगायचं काय, त्यांना सांगून काय उपयोग आहे. जे आचरण करण्यासारखे आहेत अशा लोकांना सांगावे. असे वेगवेगळे दैवी संपत्तीचं आपल्याला या ठिकाणी देणगी लाभलेली आहे, संत वाङ्मयामधून हे प्राप्त झालेलं आहे. दैवी संपत्तीमध्ये अभय, सत्व, शुद्धी, दाम, दम इत्यादी त्यांचे लक्षणे सांगितलेले आहेत. तो माणूस दैववान आहे आणि ही दैवी संपत्ती प्रत्येकाकडे असावी. माणसाकडे अभय असावं, चांगलं कार्य करण्यासाठी माणसाला भीती वाटली नाही पाहिजे. दान करण्याची शक्ती असली पाहिजे, दानही कोणाला करावं हे कळायला पाहिजे. दान, धर्म, विवेक हे आपल्याला संतांनी ह्या दान, धर्म, विवेक शिकवलेला आहे. सुदेलीय अन्न द्यावे पात्र न विचारून. भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देताना तो पात्र आहे की अपात्र याचा विचार करायचा नाही. तो भुकेलेला आहे ना त्याला द्यावे आहे. मात्र द्रव्य आणि कन्या येथे कुळ पात्र शोधण्या. द्रव्य द्यायचं, एखाद्याला पैसा द्यायचा, दान करायचं आपल्याला, तर त्याचा तो पात्र आहे की नाही, दान घ्यायला पात्र आहे की नाही. तो अगोदरच श्रीमंत असेल पण हलकट असेल तर तो आपल्याला गरिबीचा आव्हाने मग त्याला दान द्यायचं की नाही. त्याचं तिथे पात्र अपात्रतेचा विचार तिथे आला. आपली मुलगी द्यायची चांगल्या कुटुंबाचं, तिथं पात्र कुळ कन्या शोधण्या, तिथे चांगलं कुळ आहे का याचा विचार केला पाहिजे. कुठे काय, मात्र भुकेलेल्या अन्न द्यावे पात्र न विचारून. भुकेलेल्या लोकांना पाणी, भुकेलेल्यांना जेवण, हे पात्र अपात्रतेचा विचार न करता द्यावं. अशा प्रकारचं दान आपल्याला सांगितलेलं आहे. स्वाध्याय आहे, तप आहे, आर्जव आहे. तप हा एक दैवी गुण आहे. तप म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने करणं, आपण अभ्यास ज्याला म्हणतो त्याला सातत्याने करणं, चिकाटीने करणं, याला तप सुद्धा म्हटलेलं आहे. ही खरी भाषा आहे संत वाङ्मयातील. आणि मग तरुणाच्या ठिकाणी ही गोष्ट असली पाहिजे. आपण तरुणांना म्हणतो, तरुण कशाला म्हणायचं की तारुण्याचे 3 प्रकार सांगितलेले. एक दादा धर्माधिकारी नावाचे विचारवंत होते, त्यांनी तारुण्याचे 3 प्रकार मांडले. तरुणाच्या ठिकाणी ते 3 प्रकार असले पाहिजे. ते म्हणजे तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तेजस्वी म्हणजे लढाऊ वृत्ती असली पाहिजे. अन्यायाविरुद्ध तरुणांनी लढलंच पाहिजे. अज्ञानाविरुद्ध लढलं पाहिजे. दारिद्र्याविरुद्ध लढले पाहिजे. याला आपण तेजस्विता म्हणतो. तपस्विता म्हणजे अंगीकारलेल्या कार्याच्या आड कितीही विघ्न आले तरी ते कार्य सोडायचं नाही, अगोदर त्याला प्राधान्य. एकच उदाहरण आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे, मी फक्त आठवण करून देतो. तानाजी मालुसरे यांना कोंढाणा किल्ला घेण्याचं जिजाऊ साहेबांनी आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं. त्यावेळेस त्यांच्या मुलांचं लग्न आलेलं होतं आणि हे कार्य लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलेलं, आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. कितीही अडथळे आले संसारीत आपल्या हिताचे असले तरी ते अडथळे पवित्र कार्याच्या आड येत असतील तर त्याला थोडस बाजूला सारणे, याला तपस्विता म्हणतात, तत्परता म्हणतात. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता असे 3 तारुण्याचे प्रकार आहेत. हे तरुणाच्या ठिकाणी असले पाहिजे. हे दैवी संपत्तीवान माणसांच्या ठिकाणी मातृपितृ हाही संत वाङ्मयाचा एक प्रतिपादनाचा विषय आहे. वारकरी संप्रदायाचं जे आराध्य दैवत आहे ते वारकरी जे असणारे भक्त पुंडलिक आद्य वारकरी, तर यांच्या भक्तीला तो आईवडिलांची सेवा करीत होता म्हणून त्याच्यावर प्रसन्न झाले, त्याला वर मागितलं तर त्याने उभं केलं. म्हणजे पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठाकरे आईवडिलांची सेवा केली पुंडलिकाने. मग सगळे माणसाच्या विकासासाठी, समाज स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी माणसाने आपण आनंदाने जगावं आणि इतरांनाही जगू द्यावं, यासाठी संत वाङ्मय अत्यंत मोलाचं आहे. आजच्या तरुणाईनेच नाही तर सर्व लहानाने अभ्यासावं, मोठ्याने अभ्यासावं. 10 वर्षाचे लेकरू, माझी मुक्ताई 10 वर्षाचे लेकरू चांगदेव योग्य आणि तिथे मानिले गुरु. संत आपल्याला बहिणाबाई चौधरी सांगतात त्याप्रमाणे 10 वर्षाची मुक्ताई सुद्धा अभंग करू शकते. आपण 100 वर्ष किंवा 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी आपण 61व्या वर्षी वाचू का? नाही, तरुणांनी सुद्धा वाचली पाहिजे. म्हणजे तरुणांसाठी संत वाङ्मय उपयोगाचं आहे, गरजेचं आहे. त्यांनी ते वाचलं पाहिजे, त्यांनी त्याच्यापासून दूर जाऊ नये. एवढ्या संतांचा विचार, संतांचं निरोप मी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं, पहिलीच अशा प्रकारचं एक आभासी वातावरणामध्ये ऑनलाईन लेक्चर घेण्याची हे पहिली वेळ असल्यामुळे अनेक अडथळ्याला मी ते पार करू शकलो नाही, इथे मदत घेतली. तर सगळ्यांचे मी आभार, पहिली संधी मला प्राप्त करून दिली. या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो.
बाकीचं ओपन करा. त्यांचा आवाज डिस्कनेक्ट झालं काय? आहे एक मिनिट सर, एक प्रश्न होता. हा 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 करते काढा, ते दिसत नाही याच्यावर, स्क्रीनवर दिसणार ना? हो, नाहीतर मी वाचू का? टाईप करून पाठवलेले आहेत सर ते. चॅट मध्ये दिसेल तुम्हाला, चॅट मध्ये. सर नाही दिसलं तर मी वाचू का? हा मी बोलू का? हा अमर बोल. ओके. हा सर. बोल अमर बोल. हा तर सर आवाज येतोय माझा? मी बोलतो. सर माझा प्रश्न असा आहे. माझा प्रश्न आहे की वारकरी संप्रदायात असेल. हा हो पाहून घेतो. हा प्रश्न वाचतो मी अगोदर. सर माझा प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदाय असेल किंवा हिंदू धर्मातील एक संकल्पना आहे की मुक्ती. आपण बऱ्याचदा मुक्तीबद्दल बोलतो. 84 लक्ष योनीतून मुक्ती व्हावी म्हणून पुण्याची कामे करायला वारकरी संप्रदाय सांगतो. म्हणजे मनुष्य जन्म झाला की मुक्ती मिळावी आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका व्हावी असं वारकरी संप्रदाय म्हणतो. याचा अर्थ काय? असंच असेल तर मग आपण मूल जन्माला का घालतो? असे केल्याने आपण स्वतःहून त्यांना या फेऱ्यात ओढतो ना. मग असं असेल तर मनुष्यरहित पृथ्वी या या संकल्पनेला अभिप्रेत आहे का? छान प्रश्न आहे. अनेक लोकांना पडलेला आहे. मलाही 12वीला असताना हा प्रश्न पडलेला होता. कारण आपल्याला मुक्तीचं जे लक्षण सांगितलेलं आहे, मुक्ती म्हणजे मोक्ष, मोक्षाचं जे लक्षण सांगितलेलं आहे ना, ते लक्षण आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका असं आपण समाजशास्त्रीय भाषेत आपल्याला ते सांगितलेलं आहे समाजशास्त्रामध्ये. तर हा मोक्ष वारकरी संतांना मान्य नाही. त्यांनी सांगितले दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. मानवी जीवनातील दुःख संपूर्ण नाहीसे होणं आणि आपल्याला जो काही परम आनंद आहे, सर्वश्रेष्ठ आनंद आहे, ब्रह्मानंद आहे, तो आनंद या ठिकाणी वारकरी म्हणजे प्राप्त करणं हे प्रत्येक वारकऱ्याचं ध्येय असलं पाहिजे. म्हणजे अंतिम पुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ मोक्ष हा तो आहे. इथे 84 लक्ष योनीतून मुक्ती ही संकल्पना त्यांनी स्वीकारलेली नाही. हॅलो. माफी सर, पण आपण सर जेव्हा मी कीर्तन ऐकतो, आपण प्रवचन ऐकतो, तेव्हा बरेच कीर्तनकार त्यांच्या प्रवचनातून कीर्तनातून हे सांगतात की 84 लक्ष योनीतून त्या फेऱ्यातून सुटका व्हावी यासाठी हे करायचं ते करायचं. तर मी ऐकलेलं बरेचदा. खरंच आहे. ही जबाबदारी कोणावर? आता कोण काय सांगतंय हे कीर्तनाचं आयोजन करणारे तुमच्यासारखे तरुण असतात गावोगावी. कोणाचं ऐकलं पाहिजे? आपल्याला जर संत वाङ्मयाचे चांगला परिचय असेल तर आपण त्याला तिथे खोडू शकतो. बाबा रे, तू वेदांत सांगतोस ना, आम्हाला वेदांतामध्ये मोक्षाचं लक्षण कसं केलेलं तू सांग. तर त्यावेळेस मग हे मोक्ष म्हणजे काय, तुम्ही काय सांगता म्हणायचं आम्हाला, असं आपण म्हणू शकतो ना, माहिती असेल तर. त्यासाठी आपल्याला संत वाङ्मय माहिती असणं गरजेचं आहे. खरं की नाही? अगदी सर. हा वेदांतामध्ये जे आहे, वेदांत परिभाषा ग्रंथ आहे. आणखीन मराठीमध्ये सोबत असं ग्रंथ आहेत बरं का. त्याच्यामध्ये अशा प्रत्येक व्याख्या आपल्याला स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. आणि वारकरी संप्रदायाने त्याचा असं जर असेल तर न लगे काय तो प्रमाण आठवण आहे, मोक्षाचा अव्हेर केलेला त्यांनी ते सांगितलेलं त्या ठिकाणी. मग कशा मोक्षाचा त्यांनी, मला वाटतं ही दोन्हीही अर्थाने ही संकल्पना धर्मशास्त्रामध्ये किंवा काही पौराणिक ग्रंथामध्ये ही संकल्पना मांडलेली आहे. त्याचाही त्यांनी स्वीकार केलेला आहे. पण प्रामुख्याने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हाच मोक्ष वारकरी संप्रदायाला मान्य आहे. ज्यावेळेस त्यांनी त्या मोक्षाचा धिक्कार केलेला पाहायला भेटतो, त्यावेळेस यांना परमानंद नकोय आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती नकोय असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण दोन्ही मोक्ष त्यांनी नाकारलेला नाही असं मला वाटतं. पण प्रामुख्याने जिथे जिथे मुक्ती हा शब्द आहे, जीवनमुक्त अवस्था आपण ज्याला म्हणतो, तर त्यांनी जी प्राप्त केलेली होती ही अवस्था असते की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणून त्यांना परमानंदाची प्राप्ती झालेली असते. आणखीन आहे का? हा ठीक आहे, परत एकदा पाहतो. पुढचा प्रश्न आहे, वारकरी संप्रदाय हा शांत, संयमी व समाजाला दिशा देणारा आहे. आपल्याकडून दुसऱ्याला कुठलाही त्रास होणार नाही याची वेळच्या वेळी खबरदारी घेतो. सतत नवीन सकारात्मक बदल स्वीकारून पुढे वाटचाल करत राहतो. हा संप्रदाय उदारमतवादी आहे. वेळ प्रसंगी त्याची लवचिकताही दाखवतो. महाराष्ट्रातील वारी हा एकमेव असा सोहळा आहे ज्यात सर्व जाती धर्माचे लोक निमंत्रणाशिवाय स्वेच्छेने सहभागी होतात. पण अलीकडे
काय संघटना किंवा अलीकडील काही संघटना असंच म्हणायचं, पण अलीकडे काही संघटना किंवा अलीकडील काही लोक कीर्तनातून किंवा प्रवचनातून कट्टरतावाद पसरवण्याचे काम करताना दिसतात. त्यावर तुम्हाला काय वाटते? अगोदर जे म्हटलं ना तेच वाटतं. आहे की नाही? कट्टरता आहेत ना असे लोक. आता काही गोष्टी प्रत्येक आपली संस्था आहे, एक कुठली संस्था म्हटली की त्या संस्थेने स्वतःची नियमावली तयार केली आहे बरं का. हे कट्टरवाद कधी कधी आपण तपासून पाहायला पाहिजे. हा कट्टरवाद नेमका कसा आहे? एखादी संस्था असते, त्या विशिष्ट शिस्तीसाठी, त्यांचे कार्य साध्य करण्यासाठी त्यांनी काही नियम आखून घेतलेले असतात आणि त्या नियमाच्या बंधनामध्ये त्या माणसाला त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या लोकांना आपलं वर्तन करावं लागतं. अशाच प्रकारे काही कट्टरतावादी गळामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे, गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे. अशा प्रकारचे काही कट्टरतावादी आपल्याला दिसतील, परंतु मग या लोकांचे सुदृढ लोकांनी कीर्तनाला यायला नाही पाहिजे, स्त्रियांनी असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे, हे सगळ्यांना अधिकार संतांनी दिलेले आहेत. तिथे आपण त्यांचा कट्टरवाद फोडून टाकू शकतो किंवा त्यांना जाब विचारू शकतो संत वाङ्मयात असं. पण आपल्याला माहिती असले पाहिजे याच्यासाठी की आपल्याला संत वाङ्मयामध्ये असं म्हटलेलं आहे आणि तुम्ही असं म्हणता. ओके सर. सर आपण आता या ठिकाणी थांबूया, भरपूर वेळ झालेला आहे. हो चालेल. तुषार. हो. नमस्कार, मी तुषार काकडे, अहमदनगर जिल्ह्यातला आहे, 12वीचा विद्यार्थी आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर नेटके सरांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढला आणि माझा आवाज येतोय ना? हा येतोय तुषार, बोल. बोल येतोय आवाज. येतोय ना आवाज माझा? हो बोल. हा, मी डॉक्टर नेटके सरांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढला आणि टीम युवा हेम यांचं लेट्स टॉक जे सिरीज चालू आहे त्याचा 8वा जो आजचा लेक्चर होता त्यामध्ये त्यांनी आम्हाला मोटिवेशन दिलं. मी सरांचं खूप खूप धन्यवाद मानतो. त्यानंतर सर्व प्रेक्षकांचं पण मी खूप मनापासून धन्यवाद की ते आले आणि त्यांनी ऐकलं हे सगळ्या गोष्टी जे सरांनी आपल्याला सांगितल्या, त्यांचं पण धन्यवाद. त्यानंतर मी हे सांगतोय की तुम्हाला सर्वांना चॅट बॉक्स मध्ये एक लिंक शेअर केलेली आहे की ते एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आपलं टीम युआयएम ऍक्टिव्हिटी अपडेट्सचं. जर का तुम्हाला या नंतरचे जे अपडेट्स हवे असतील, आम्ही जे अपडेट टाकू, ऍक्टिव्हिटीज करू, त्या तुम्हाला तिथे एक नोटिफिकेशन भेटतील, त्याचे मेसेजेस येतील. तो सर्वांना धन्यवाद. आणि टीम युआयएम नॅशनल लेवलवर काम करतंय. कॅम्प वगैरे कॅम्प्स असतात ते ऑर्गनाईज करतो आपण. सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील त्या ग्रुपवर. धन्यवाद सर.